नमस्कार. प्रगती टीचिंग अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी वाडेकर सर, संचालक प्रगती टीचिंग अकॅडमी, फॅकल्टी ऑफ मॅथमॅटिक्स. मला गेल्या 12 वर्षापासून गणित विषय शिकवण्याचा अनुभव आहे. विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, इंग्रजी विषय शिकवत असताना मला आणि आमच्या टीमला काही त्या ठिकाणी अनुभव आला आणि त्या अनुभवातून आम्हाला त्या ठिकाणी काही शिकायला मिळालं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही या ठिकाणी एक ॲप्लिकेशन त्या ठिकाणी आपल्या प्रगती टीचिंग अकॅडमीचं लॉन्च केलेलं आहे. तर आपण गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन आमच्या प्रगती टीचिंग अकॅडमीचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. ॲपच्या बरोबर आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी यूट्यूबवरही काही व्हिडिओ सिरीज आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषय आणि बुद्धिमत्ता विषय या 2 विषयाची आपण व्हिडिओ सिरीज त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. त्यानंतर शालेय स्पर्धा परीक्षा फ्री व्हिडिओ सिरीज आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत आणि नोकरी विषयक जाहिरात मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करणार आहोत. ज्या परीक्षाच्या नोटिफिकेशन येत असतात त्या नोटिफिकेशनची जी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना काही अडचणी येतात, ते अर्ज भरण्याची पद्धत आणि त्या अर्ज कशा पद्धतीने भरला जातो तो त्या ठिकाणी आपण त्याचं संपूर्ण मार्गदर्शन आपण यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर आपण विद्यार्थ्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण दररोज 10 व्होकॅब्युलरीचे जे शब्द आहेत त्या ठिकाणी आपण ते विद्यार्थ्यांसाठी दररोज आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत. इंग्रजी विषय शिकत असताना विद्यार्थ्यांना खूप साऱ्या अडचणी येतात. काही वाक्य बोलायचे असतील, काही पॅसेज त्या ठिकाणी लिहायचं असेल, काही एसे रायटिंग करायचं असेल, स्टोरी रायटिंग करायचं असेल तर विद्यार्थ्यांची व्होकॅब्युलरी जी आहे ती खूप अत्यंत कमी प्रमाणात असते आणि विद्यार्थी जे आहे शब्दार्थ जे असतात ते पाठांतर करताना डिक्शनरीचा वापर करतात. परंतु त्याच जागी जर आपण त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीजचा वापर करून आपण जर शब्द शिकण्याचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ आपण एखादा शब्द घेतला आणि त्या शब्दाचा जर आपण त्या ठिकाणी फोटो दाखवला, उदाहरणार्थ क्राऊड हा शब्द आहे. क्राऊड हा शब्द म्हणल्याच्या नंतर आपल्याला तो लक्षात येत नाही, पण क्राऊड या शब्दाच्या बरोबर आपण जर क्राऊडची इमेज त्या ठिकाणी जर आपण अपलोड केली की क्राऊड म्हणजे गर्दी असते तर विद्यार्थ्यांना ते शब्द लक्षात ठेवण्यासाठी खूप त्या ठिकाणी फायदा होणार. जसं की आपण एखादा सिनेमा बघतो आणि सिनेमा बघितल्याच्या नंतर आपल्याला तो 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर कदाचित एखादा सिनेमा जर आपला आवडता असेल तर तो सिनेमा आपण त्या ठिकाणी 1-2 वर्ष सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. तर त्याच पद्धतीने जे आपण डिक्शनरीमध्ये जो बघून शब्द पाठांतर करतो ते आपल्या टेम्पररी माइंडमध्ये त्या ठिकाणी सेट होतात. परंतु तेच शब्द जर आपण या स्लाईडच्या माध्यमातून जर शिकण्याचा प्रयत्न केला, शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ आणि त्याच्यानंतर आपण त्याचा पिक्चर बनवून जर आपण त्या ठिकाणी इमेज बनवून जर आपण ते शब्द शिकण्याचा प्रयत्न केला तर ते शब्द आपल्या कायमस्वरूपी लक्षात त्या ठिकाणी राहू शकतात. तर PTAच्या माध्यमातून ही सुद्धा एक विद्यार्थ्यांना फॅसिलिटीज त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नंतर आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा हा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी असणार आहे. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टेट बोर्डमध्ये सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ऑल सब्जेक्टची त्या ठिकाणी तयारी करून त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये विशेषतः गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांची आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत. नंतर इयत्ता 6वीचे जे विद्यार्थी आहेत, सेमी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण ऑल सब्जेक्टची त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत. हे सर्व व्हिडिओज आपले यूट्यूबवर ॲज वेल ॲज आपले त्या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नंतर इयत्ता 7वीची जी बॅच आहे ती सुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. त्यामध्ये सुद्धा सेम ॲज इट इज हे जे सब्जेक्ट आहे जास्त फोकस आपण गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांवरती करणार आहोत. त्यानंतर इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टेट बोर्डच्या सेमीच्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण त्या ठिकाणी गणित, इंग्रजी आणि विज्ञान या 3 विषयाचं मॅथ, नंतर इंग्लिश आणि नंतर सायन्स अशा 3 विषयांचे आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोर्सचा जो सिरीज आहे तो आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करणार आहोत. त्यानंतर इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मॅथ, इंग्लिश आणि सायन्स या विषयांची आपण त्या ठिकाणी
ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो इयत्ता 10वीचा. या ठिकाणी आपण आपल्या जीवनाच्या प्रथम पायरीवरती आपण त्या ठिकाणी असतो आणि हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो. 10वीचे क्लासेस 10वीचे विषय जे आहे 10वीचा आपण जो आहे त्या ठिकाणी सर्व विषयांचा त्या ठिकाणी आपण त्या या ॲप्लिकेशनमध्ये आपण सिरीज त्या ठिकाणी चालवणार आहोत. यामध्ये विशेष करून गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांवरती जास्त फोकस केला जाईल. नंतर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वगैरे असे जे विषय आहे, मराठी, हिंदी, तर त्या विषयांचं मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी सखोल मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करणार आहोत. यामध्ये स्पेशल जी बॅच आहे आपल्या कोर्सच्या माध्यमातून, आपल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, तर इयत्ता 10वीची आपण जी बॅच आहे ती आपण त्या ठिकाणी चालू करणार आहोत. नंतर आपण त्यानंतर प्रगती टीचिंग अकॅडमीच्या माध्यमातून बेसिक कम्प्युटरचा जो कोर्स आहे, सर्वांसाठी उपयुक्त असणारा जो बेसिक कम्प्युटर कोर्स आहे, जो आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा त्या ठिकाणी उपयुक्त ठरतो. आणि असे काही विद्यार्थी असतात की त्या विद्यार्थ्यांना संगणकामध्ये कोणत्याच गोष्टी जमत नाही, तर त्याच्यासाठी आपण या ठिकाणी जो बेसिक कोर्स जो आहे संगणकाचा तो त्या ठिकाणी आपण यूट्यूबच्या माध्यमातून आणि आपल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करणार आहोत. त्यानंतर आपले या ठिकाणी प्रगती टीचिंग अकॅडमीचे आपले या ठिकाणी काही स्पेशल कोर्सेस आहेत. त्या स्पेशल कोर्सेसच्या संदर्भात आपण आता या ठिकाणी बोलणार आहोत. जसे की बेसिक मॅथ कोर्स जो आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात, जे विद्यार्थी आर्मी भरतीची तयारी करतात, जे विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी करतात, जे विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी करतात, जे विद्यार्थी ग्रामसेवक आणि इतर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांची जे विद्यार्थी तयारी करतात, गणित हा विषय सर्व विद्यार्थ्यांना ऑलमोस्ट अवघड जातो. आणि गणित विषय अवघड गेल्यामुळं काही विद्यार्थी जे आहेत ते तयारी करणं बंद करून टाकतात. पण गणित विषय हा मुळात अवघड नाहीच आहे. गणित विषय हा अगदी खूप सोपा विषय आहे. फक्त मुलांचं जे बेसिक आहे, मुलांच्या ज्या मूलभूत क्रिया आहेत त्या ठिकाणी पक्क्या नसतात आणि त्या कारणामुळे विद्यार्थ्यांना गणित सोडवणे जमत नाही. मी तुम्हाला 100% खात्रीशीर सांगू इच्छितो, जे विद्यार्थी आपला बेसिक मॅथमॅटिक्सचा जो कोर्स आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा, तो त्या कोर्स जो विद्यार्थी जॉईन करेल, खात्रीशीर तो विद्यार्थी येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेला 100% तो त्या ठिकाणी सामोरे जाऊ शकतो. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा कोर्स विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशनच्या आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. त्यानंतर नॅशनल मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप टेस्ट, आपण ज्याला NMMS असं त्या ठिकाणी म्हणतो. 8वीचे विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असते. ही एक विद्यार्थी स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून विद्यार्थी याला त्या ठिकाणी तयारी करत असतात. 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा जो कोर्स आहे तो अत्यंत त्या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये गणित, विज्ञान आणि बुद्धिमत्ता या विषयांवरती सर्वस्व त्या ठिकाणी फोकस केला जाणार आहे. अदर विषय त्या ठिकाणी टीच केला जाणार आहे, परंतु NMMS मध्ये सर्वात जास्त आणि अवघड वाटणारा जो विषय आहे तो आहे गणित, विज्ञान आणि बुद्धिमत्ता. याची आपण या ठिकाणी कोर्सच्या माध्यमातून पुरेपूर विद्यार्थ्यांची तयारी करून घेणार आहोत. त्यानंतर नवोदय एंट्रन्स एक्झाम 2025चा जो आपला जो कोर्स आहे, 2025 मध्ये जे विद्यार्थी नवोदयची तयारी करणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी हा जो नवोदयचा जो कोर्स आहे तो आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपण ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी हे जे कोर्सेस मी आता तुम्हाला सांगितलेले आहे ते कोर्सेस आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. धन्यवाद.